रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री जायभाय गडाचे उत्तराधिकारी आहेत बघा. आणि ते आज येणार आहेत अमरेश्वर या ठिकाणी अंबरवाडीला. आणि आज काला आहे सप्ताहाचा बघा, अतिशय शृंगारलेला आहे पूर्ण या ठिकाणी. आणि ते लागलेच आता काही वेळामध्ये येणार आहेत. सर्व काही गावकरी या ठिकाणी रांगोळा काढून तत्पर झालेले आहेत. भव्य दिव्य असं मंदिर पण झालेलं आहे. मंदिरावर कळस पण बसलेला आहे, आपण बघू शकता. आणि लागलंच काही वेळात आता महाराज येणार आहेत. तोच हा रस्ता आहे की अमरेश्वराला जाण्याचा हा रस्ता आहे बघा. किती किलोमीटरचं साधारण अंतर असेल दादा? हे अंतर 1 किलोमीटरचं अंतर आहे बघा. आणि खूप गावकऱ्यांनी छान रस्ता केला. आता याच्यावर पुन्हा सिमेंट रोड होणार आहे बघा. आणि महिलांनी बघा, मुलीने अतिशय सुंदर रांगोळी काढलेल्या आहेत. आणि नव्या कोऱ्या साड्याचे तोरण पण बांधलेले आहेत, आपण बघू शकता. असं हे अंबरवाडी नगर आहे. आणि गावकरी आज मोठ्या जल्लोषामध्ये आहेत, आपण बघू शकता. अनेक महिला, अबाल, वृद्ध. आणि एकाच गावात असा हा आनंद नाही बरं. आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये आज पूर्ण गावातील लोक या ठिकाणी अंबरवाडीला अमरेश्वराकडे. फक्त एकच झालंय काय की थोडे रस्त्याची दुरावस्था आहे बघा. होईल आमच्या या गावातच नाही पण पूर्ण जिंतूर तालुक्यातीलच रस्त्याची अशी दुरावस्था आहे. तुम्ही बघता बाहेरून आलेले जे महाराज लोक असतात ते कीर्तनाला आरंभ होत असताना पहिल्यांदा तेच बोलतात की जसं परभणीचं नाव जगामध्ये नाही दादा, एक मन आहे ना आमच्यामध्ये, जगात जर्मनी आणि भारतात परभणी नाही का. पण असे अवस्था आमच्या जिंतूर तालुक्याची जशी रस्त्याची दुरावस्था आहे अशी इतरत्र पाहायला मिळत नाही. असे आलेले 7 दिवसात महाराज लोक आम्हाला सांगत होते बघा. आपण बघू शकता आता काही मुली पाण्याचे कळस घेऊन बाबाला घेण्याकरता या ठिकाणी शास्त्रीला घेण्याकरता जात आहेत. तरुण पण मोठ्या उत्साहामध्ये आहेत बघा. रांगोळी काढलेल्या आहेत प्रत्येकाने. प्रत्येकच व्यक्ती. दादा हे समोरचं मंदिर कोण्या देवतेचं आहे? हनुमंतरायचं मंदिर आहे नाही का? वा 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 वा, धन्यवाद. बघा आता आमचे दादा सुद्धा निघण्याच्या तयारी लागलेले आहेत. हेच ते हनुमंतरायचं मंदिर आहे दादा. सावळ्याचं मंदिर आहे इकडे. सावतामाळीचं मंदिर आहे, सावता संताचं बघा. हे बघा मुली तयारीत थेट निघण्याच्या. आता काही वेळात महाराजाचं आगमन होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजू पण सडा सामर्जन करून रांगोळी काढून त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत गावातील नागरिक. ही असणारी जिल्हा परिषद शाळा आहे. ग्रामपंचायत कार्यालय पण अतिशय सुंदर आहे. गाव खूप मोठा असल्यामुळे प्रत्येकच रस्ता नाही ते करू शकले. पण बाकीतले मधले रस्ते खूप छान आहेत. काही वेळात आता महाराजाचं आगमन होत आहे. आता भजनी मंडळी पण सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. लागलंच काही वेळात आता